घ्यायला आलते ना काढून तिकडं. न्या म्हणलं त्याला ते फोन लावा त्या पाहुण्याला काय म्हणतात काय नाही, ते हाऱ्याच्या सुरीकीचं एकदा मिटून टाका, मग पुढे पाहत बसू काय करायचं काय नाही. तिथं बाबू रग्या काय करायला तिकडं? हा अरे तू कौतिक आला होता इकडं, पण कसं आहे तू थोडा वेळ थांबला त्यो आणि गेला कुठं जायचं म्हणे, ते आसक्याकडे जातो म्हणे. काय काय नाही त्याचा मेळ पाळपाय, तू मला जायचं म्हणे घरी, असं काहीतरी बोलत होता बुवा. पण ते कवती करावं गेले ना तर मग अवघड काम होईल ना. हा पहा बरं आता ते त्या आजकालच्या फेरमधली माणसं आहेत ते. पण आता तू ऐकते का आपलं सांगा. तू जर काही काडी जर केली ना त्या ना तर सोयरीकेचा धिंगाणा करेल तो. म्हणून मी तुम्हाला सांगू राहिलो जरा उरकून घ्या आता हे. तू तुझ्या शाईने हातानं जावा तिथं, त्या पाहुण्याला फोन लावा, ते पाहुणा काय म्हणते काय नाही. हा लवकर उरकून टाका, आता बरेच दिवस झाले ना सोयरीक होऊन. हा आता उरकून टाकावं, लग्नाची तयारी करून पटकन. काय काय मेळ लावते ते सगळ्या तयाऱ्या कराव्या लागतील ना आता. बाबू ए रग्या जाय बरं त्याच्या घरी आसक्याच्या. पाय बरं तिथं बसेल असेल तिथं आणि बोलून आणते कवती करावं माझ्याकडं. हा जाय लवकर लगे. बरं बरं जातो मी बाबा, येतो जाऊन लगेच काय म्हणते काय नाही पाहतो बोलून घेऊनच येतो घरी लगेच. बरोबर, जा ते बोलून घेते कौतिक रावलं, फोन लावला त्या पाहुण्याला बोलून घेते काय. चला मला जायचं वावराकडं. हो ते आंबे आज उतरवायची वाटते. हो जा मग तू. बरं बरं चला मी जातो एकदा पाहतो काय घरी जाऊन एकदा मेळमाळ आहे आणि त्या कौतिक करायला बोलून त्याला बोलून घेतो काय तर. मुनकाजी, अरे त्या पाहुण्याला जरा फोन घेऊन लावणार जरा, काय म्हणते काय नाही, तर लग्नाची तारीख धरायची. कधी धरता तारीख का पाणी पाऊस पडल्यावर धरता तारीख पुन्हा मग. हा हाच महिना आता लग्न सरायचं आणि एवढाच फक्त. लवकर आवरून घ्यावं ना, आता पुढल्या महिन्यात तिथं नाही येत आता. हो अहो बाबा, मी त्याला फोन लावून पाहिला होता, काय म्हणते काय नाही इथं. हो ते म्हणे 2 दिवसात येतो म्हणे, असं मला म्हणले होते ना, अजून फोन नाही केला त्याने मला. त्याला फोन लावून पाहिजे काय म्हणते काय नाही पाहुणे. आणि कसं आहे तारीख धरून टाकणे, लवकर गडबड कर जरा. पाण्या पावसाचे दिवस ही पुन्हा आता पुढं. हो आणि ह्याच महिन्यात तिथं आहेत आता. पुढल्या महिन्यात एक बी तिथ नाही. म्हणून म्हणलं कसं तरी सुंगुळ मुंगुळ होणार ते करून टाकणे आता. पोराच्या मामाला फोन लावणे ते कौतिक रावलं, ते त्याच्या हातात कारभार वाटतंय सगळं देऊ. पाहतो आता काय म्हणते काय नाही तर. लग्नाची चर्चा चालू वाटते चालू वाटते. नमस्कार हो पाहुणे. नमस्कार हो अशोकराव, या ना बाबा या बाबा, काय दिसलेच नाही बरेच दिवस झाले, कुठे जायला होते काय नाही तर. या हो अशोकराव, आज बऱ्याच दिवसांनी आले बा तुम्ही, कसं काय म्हणजे आज नेमकं काय 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 कारण काय आहे नेमकं, कसं काय आज आमच्या घरी बापा गरीबाच्या. अहो तो आमचा सदा नाही का सदा, ते सध्याच्या थालीचा पोरगा आहे का नाही, आता नोकरी लागलाय तो आरोग्य खात्यात. तर त्यासाठी म्हणलं एखादी पोरगी पहा असं चाललो त्याचं. आता माझ्या लक्षात आलं ते म्हणून मी आलो बा तुमच्याकडं. म्हणलं तुमच्याकडे पोरगी आहे का नव्हतं. अरे बा आपल्याकडे आता पोरीगिरी काय नाही, आता झालं आपल्या पोरीची सोरी होईल ना. आता कसं आहे मागं कुकू लागलं सगळं झालं, आता आता लग्नाची तारीख धरायची इतरूक आलंय आता. मला बी माहिती आहे सगळं ते, पण आता ही सोयरी किचकायला आलो मी इथं, तुम्हाला काय सांगा आता. अहो ते तुमच्या गोष्टी खऱ्या आहेत, पण तुम्ही पाहिलं कोणतं पोरग काय त्या पोराचं नाव, कोणतं पोरग म्हणून राहिले तुम्ही. तुमच्या गावचा नाही का तो हरी आवटे, ते पिरज दादाचा तो भाषा, त्या संग संबंध झाला ना, तो ती चोरी झाली त्या सोबत त्या पोरा संग. ते कौतिक करावं आले, ते बरेच पाहुणे आले होते आपल्याकडं. ते सरपंच आले होते, पाटील बरेच जण 2-3 जण आले होते ना आपल्याकडे संबंधाच्या टायमाला. हो चांगले माणसं दिसली ते, मस्त साहेब होते सगळं. आणि म्हणून आम्ही कसं सोयरी हातो हात करून घेतली. अहो कोणतं ते हऱ्या, अहो काय ते अडाणी पोरग ते काय त्याच्या नांदी लागत बसली तुम्ही. अहो काय खरं आहे गोष्टी त्याच्या. हा अहो त्याची सोयरीक होत नव्हती, बेड वहिले पोरग ते. बंद करा ते, अहो ते काय खरं नाही त्या गोष्टी त्या पोराच्या. हे पोरग बा तुम्ही नोकरी लागेल हे, पोरगीचं कल्याण होईल तुमच्या. हा अहो कशा कुठं कोणाच्या नांदी लागून राहिले तुम्ही, द्या सोडून ते संबंध सगळे तोडून टाका ते. पाय तुम्ही ऐकसाल तर फायद्यात राहायचाल तुम्ही. अशोकराव असं कसं म्हणून राहिले हो तुम्ही, हा संबंध होईल तो आमचा, आता सोयरीक होईल ती. हा माय आता कसं आहे सगळ्यांबरोबर सांगितलं बा, चांगलं पोरग आहे असं आहे तसं आहे, म्हणून आम्ही संबंध केला तो. सरपंच सगळेजण पाटील आणि ते सगळे आलते ना, ते पिराचे भाऊ ते कौतिक करावून सगळ्यांनी सांगितलं बा. अरे पोरगा मी ती चांगलं आहे असं आहे तसं आहे, तुम्ही वेगळं सांगून राहिले बा आम्हाला. तर कसं काय बा, मला तर काय समजून नाही राहिलं बा, आपलं डोकंच काम नाही करू राहिलं मला तर. ओ गुलाजी मामा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे, तुम्ही लहानपणापासून मला ओळखता ना, आमच्या घरी नेहमी येतो ना तुम्ही आमच्या म्हाताऱ्याकडं. हा मग पहा बरं आता मी तुम्हाला काय खोटं सांगू. अहो ते खरंच पोरग काय ढंगानं वाया जाय ते, अडाणी पोरग आहे ते, तुमच्या मस्तकी मारू राहिले ते. लग्न होत नव्हतं त्याला संबंध येत नव्हते. माझ्या सालीला बी पाहायला गेलते ते, पण नकारलं होती तर म्हणून ती इकडे तिकडे हिंडत होती.
आणि त्या कौतिकरावनं बळजबरी आणलं आणि तुमच्याकडे मागणं घेऊन ते. आणि तुम्हाला कसं आहे आता पहा बुवा तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय पटतंय ते करा. तुम्ही सुरिकेच्या दिवशी काऊन नाही सांगितलं आम्हाला? हा, सुरीक व्हायच्या आधीच काऊन नाही सांगितलं? सांगा बरं. काऊन नाही सांगितलं? तेव्हा सांगायला पाहिजे होतं ना. आम्ही कशाला सुरी केली असती आणि रिकामा पकड्या कशाला केला असता आणि रिकामा एवढा खर्च काय केला असता हो? आहे ज्याचं करायला जा भलं ते म्हणते मच खरं. लयच अवघड काम आहे बा तुमच्या. अहो मी तुम्हाला आता सांगून राहिलो, सावध करून राहिलो बा. किती पोरगं ढंगानं वाया जायले. त्या गोष्टीने काय काय खऱ्या नाही त्या पोराच्या. हा, तरी तुम्ही मलाच म्हणून राहिले राव असं आणि तसं. मी चांगलं सांगायला आलो तुमच्याकडं. अहो बाबा काय करता आता पहा बरं. मग तर डोकंच मॅड झालं बुवा असं ऐकून. हा, आता कोणाचं खरं मानावं? आता ती काय म्हणून राहिली लोक आणि हे काय सांगून राहिलं आता इथून अशोकराव. कसं झालं पहा. आणि ते बजेटच भुकलगडे आहे. अशोकराव हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत का बाबा? सांगा ना तुम्ही आधी. हो, तेव्हा आम्ही त्याला फोन करतो ना की आम्हाला काऊन फसवलं ना असं आणि तसं. मग रिकामं खर्चात काय पाडलो आम्हाला? हा, तुम्ही आधी जर एक शब्दाने जर फोन केला असता, सांगितलं असतं, तर आम्ही कशाला संबंध केला असता? तू काय चोरी केली असती ती? अहो गुलाजी काका तुम्हाला माहिती आहे आता. हा, आता मला जेव्हा मला संबंधात बी नाही सांगितलं नाही लोकांना. हा, मला बोलवलं बी नाही ना मी तेव्हा तुम्हाला खरं खोटं केलं असतं ना तिथं तिथं. खरं सांगितलं असतं ना. पण याने मला आणलं नाही सोयरिकीत. आणलं की त्यानं होतो की मी सोयरिकीत तुमच्या. पण कारण याने दाबून टाकलं ना ते. हो, जे खरं सांगायचं ते सांगितलंच नाही तुम्हाला. पहा बुवा आता तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय पटतंय ते मी काम होतं सांगायचं तुम्हाला. मी सांगितलं आता. मी चाललो आता. तर मुनकाजी पाय बुवा माय लय अवघड काम आहे. लोकांनी फसवलं बुवा आपल्याला तर आता. हा, कसं काय करावं काय समजून नाही राहिलं बाबा. डोकं काम करून नाही राहिलं. ते फिरायचं दादाला आणि त्या कौतिकरावला बोलून घेऊ आपण आता फोन करून. आणि त्याला सांगू हे काय येतं ही सोयरीक मोडून टाका इथेच म्हणावं आता. नको डोक्याला ताप लावू नये. आता तर काय नाही आता सोयरीकच मोडून राहिली उद्या उभा धिंगाणा करीन मी. हो. बिन बाबा डोकं कामच नाही करू राहिलं. आता काय करावं काय नाही. आता या शुक्रवार सांगून राहिले तर. हा, पण तरी एकदा मला वाटतंय ते फिरत दादाला आणि त्याला इथं बोलून घेऊ. त्याच्या संग बोलू आपण काय म्हणतात काय नाही तर. आज चौकशी करू. त्याच्यानंतर निर्णय घेऊ काय करायचं काय नाही तर. चला. ओ गुलाजी मामा. चला मी येतो आता पाहतो काय बजेट आहे काय नाही तर त्याच्यानंतर आपण तुम्ही काय करायचा निर्णय मला कळवा. हो आपल्याकडे पोरग आहे मस्त लागेल. जर तुम्हाला वाटलं तर मला फोन करा. माझा नंबर लिहून घ्या. बरं बरं, ठीक आहे बाबा. या तुम्ही आता. काय मी पाहतो काय काय नाही तर. आमच्या डोक्यात ते चक्र टाकून चालले तुम्ही आता. पण आता काय करावं? सोयीकी चकती वाटते आता बरोबर आहे. हिचकायलेच पाहिजे म्हणून तर आलो मी इथं. मला सोयीकीत बोलवत नाही का तुम्ही? पहा आता काय हिचकून टाकतो तर. हा. नमस्कार मंडळी, टीचर धमाल कॉमेडी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.